नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्य तू त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयरमधला मायक्रोबायोलॉजीमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन. जंतूंचे वर्गीकरण व वर्णन लिहा. हा 5 मार्काचा प्रश्न आहे. तर आपण बघणार आहोत जंतूंचे वर्गीकरण कोणत्या पद्धतीचे आहे आणि त्याचं वर्णन थोडक्यात बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि हा आपला बायोसायन्सचा क्वेश्चन पेपर आहे. त्याच्यामध्ये ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोलॉजी असा मिळून क्वेश्चन पेपर असतात. पण शेवटचा जो 5वा प्रश्न असतो तो पूर्णपणे मायक्रोबायोलॉजीवरती विचारलेला गेलेला असतो. तर हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. 75 मार्क्समधला क्वेश्चन पेपर 75 मार्क्सचा क्वेश्चन असतो. त्याच्यातला शेवटचा जो 5वा प्रश्न असतो 15 मार्काचा तो मायक्रोबायोलॉजीचा असतो. तर आपण त्याच्यातलाच एक क्वेश्चन घेतला आहे. जंतूंचे वर्गीकरण आणि वर्णन लिहायचं आहे. तर जंतूंचे वर्गीकरण निरनिराळ्या पद्धतीने केले जाते. तर हे तुम्ही टी डायग्राम काढून तुम्ही लिहू शकता. म्हणजे 3 वर्गीकरण आहेत. रोगनिर्मितीवरून केलेले वर्गीकरण, वास्तव्यावरून केलेले वर्गीकरण, विकास व उत्क्रांतीवरून केलेले वर्गीकरण. रोगनिर्मितीवरून केलेले वर्गीकरण, वास्तव्यावरून केलेले वर्गीकरण, विकास व उत्क्रांतीवरून केलेले वर्गीकरण असं तुम्ही टी डायग्रामद्वारे काढू शकता. तर आता रोगनिर्मितीवरून केलेले वर्गीकरण, वास्तव्यावरून केलेले वर्गीकरण, विकास व उत्क्रांतीवरून केलेले वर्गीकरण असे 3 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये पहिलं आपण बघणार रोगनिर्मितीवरून केलेले वर्गीकरण आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे तर पॅथोजेनेस. ठीक आहे. तर पॅथोजेनेस म्हणजे काय तर हे जंतू रोग निर्माण करतात त्यांना पॅथोजेनिस ऑर्गॅनिझम असं म्हणतात. पॅथोजेनिस ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर नॉन पॅथोजेनिस, जे जंतू रोग निर्माण करत नाहीत त्यांना नॉन पॅथोजेनिस ऑर्गॅनिझम असं म्हणतात. ठीक आहे. जे जंतू निर्माण करत नाही त्यांना नॉन पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम असं म्हणतात. आता दुसरं आहे वास्तव्य. तर आपण बघूया वास्तव्यावरून वर्गीकरण. वास्तव्यावरून वर्गीकरण कोणतं आहे तर आहे सॅप्रोइड्स. म्हणजे निर्जीव वस्तूंवर जगणाऱ्या रोगजंतूंना सॅप्रोइड्स असं म्हणतात. उदाहरणार्थ अन्न, दूध, मेलेले किंवा कुजलेले पदार्थांवर वस्तूंवर जगणारे जंतू. नंतर येतात पॅरासाइट्स. पॅरासाइट्समध्ये सजीव प्राण्यांवर जगणारे जंतू, रोगजंतू आहेत. त्या दुसऱ्यांच्या जीवावर स्वतःचा उदरनिर्वाह करतात. त्यांना परोपजीवी असे म्हणतात. हे विशिष्ट उपद्रवीच असतात. पॅरासाइट म्हणजे काय आहे तर सजीव जे प्राणी असतात त्यांच्या प्राण्यांवर जगणारे हे रोगजंतू आहेत. ते स्वतःच्या जीवावर जे स्वतःचा उदरनिर्वाह करत नाहीत, ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात. त्यांना परोपजीवी म्हणतात. हे विशेषत उपद्रवीच असतात. ठीक आहे. तर आता आपण बघितलं वास्तव्याबद्दल वर्गीकरण आणि रोगनिर्मितीवरून केलेलं वर्गीकरण. आणि आता तिसरं बघणार आहोत आपण विकास व उत्क्रांतीवरून केलेलं वर्गीकरण आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये उत्क्रांतीवरून केलेले वर्गीकरणामध्ये कोण कोण आहे तर व्हायरसेस आहेत, स्पायरोकेट्स आहेत, रिक्टेसिया आहे, बॅक्टेरिया आहे, त्याच्यानंतर मोल्ड्स आहेत, ईस्ट आहे, ॲक्टोमाइट्स आहेत, फुंजी ग्रुप्स आहेत, प्रोटोझोआ आहे. अशा प्रकारे हे आहेत आपल्याला वर्गीकरण आहे. तर आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बघूया व्हायरसमध्ये बघूया. व्हायरसेसमध्ये काय आहे तर हे जंतू अतिसूक्ष्म फिल्टर पेपरमधून हे गाळले जाणारे असे आहेत. हे साध्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली दिसू शकत नाहीत. जर त्यांना पाहण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक यंत्राचा गरज असते. याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यांची वाढ, विकास जिवंत पेशी बाहेर करता येत नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दलची जास्त माहिती मिळवता येत नाही. व्हायरसेसमध्ये काय होतं, हे जंतू अतिसूक्ष्म आणि फिल्टर पेपरमधून गाळले जाणारे असे आहेत. हे साध्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली दिसू शकत नाहीत. ठीक आहे. तर त्यांना पाहण्याची आणि इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक यंत्राची गरज असते. व्हायरसेसना बघण्यासाठी काय आहे तर सूक्ष्मदर्शक जो यंत्र आहे मायक्रोस्कोप त्याची गरज असते. याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यांची वाढ व विकास जिवंत पेशी बाहेर करता येत नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दलची जास्ती माहिती मिळवता येत नाही. व्हायरसेसच्या शास्त्रीय अभ्यासाला व्हायरोलॉजी. आता व्हायरसचा जो अभ्यास केला जातो त्याला व्हायरोलॉजी असे म्हणतात.
उदाहरणार्थ व्हायरसमुळे आपल्याला काय काय आजार होतात, सर्दी होते, इन्फ्लुएन्झा, गोवर, पोलिओमायलायटिस, मम्स, वॉटर्स, देवी, कांजण्या, व्हायरल इन्सेफलायटिस, व्हायरल फीवर अशा प्रकारचे रोग व्हायरसेसमुळे होतात. कळलं? त्याच्यानंतर आहे स्पायरोकिट्स. स्पायरोकिट्समध्ये काय आहे तर स्पायरोकिट्स हे पातळ, लांब व सिलेंड्रिकल असून त्यांना ठराविक अंतराने मलसूत्रासारखे वेढे असतात. तर स्पायरोकिट्स आहेत ते काय आहेत तर सिलेंड्रिकल असून त्यांना ठराविक अंतराने मलसूत्रासारखे वेढे असतात. त्यांची हालचाल खूपच होत असते. यांची वाढ पुनरुत्पादन फार झपाट्याने होते. हे जंतू थोड्याशा उष्णतेत देखील मरतात. उदाहरणार्थ डार्क राऊंड, जे डार्क राऊंड इल्युमिनेशन असतात, या ठराविक पद्धतीच्या सूक्ष्मदर्शक यंत्राच्या तपासणीमध्ये हे जंतू दिसतात. या जंतूमुळे सिफिलिस, स्पायरोकेट्स, कावी हे रोग होतात. स्पायरोकेट्समुळे काय काय आजार होतात तर कावी होतं, त्याच्यानंतर सिफिलिस आहे, स्पायरोकेटल यासारखे आजार जंतूमुळे होतात. आणि हे जंतू मलसूत्रासारखे यांना वेडे असतात आणि ह्यांची पुनरुत्पादन जे आहे स्पायरोकेटचं ते झपाट्यानं होत असतं. आणि आता आपण बघणार आहोत रिक्टेसिया. तर रिक्टेसिया म्हणजे काय तर रिक्टेसिया म्हणजे हे जंतू अतिशय पातळ असून लांब गोलाकार असतात. ठीक आहे. हे जे जंतू आहेत ते कसे असतात, पातळ असून लांब आणि गोलाकार असतात. हे जंतू रसग्रंथींमध्ये असतात, म्हणजे उवा, लिखा, आतड्यांमध्ये आढळतात. रिक्टेसियाची हालचाल होत नाही व ते ग्राम निगेटिव्ह आहेत. या जंतूंचा प्रसार हा दंशामुळे होतो. हे जंतू टायफस फीवरसारख्या रोगास कारणीभूत असतात. जे ग्राम रिक्टेसिया जे जंतू आहेत ते काय आहेत तर ग्राम म्हणजे कसे आहेत ते ह्या ग्राम निगेटिव्ह आहेत आणि हे दंशामुळे याच्यामुळे म्हणजे आपल्याला आजार पण देतात. पुनरुत्पादनासाठी जिवंत पेशीची आवश्यकता असते. रिक्टेसियाच्या वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी जिवंत पेशीची आवश्यकता असते. म्हणजे एक प्रकारचं रिक्टेसिया म्हणजे हे जंतू अतिशय पातळ असून लांब गोलाकार असतात. हे जंतू रसग्रंथीमध्ये असतात. उदाहरणार्थ उवा, लिखा, आतड्यांमध्ये आढळतात. रिक्टेसियाची हालचाल होते व ते ग्राम निगेटिव्ह आहेत. या जंतूचा प्रसार हा दंशामुळे होतो. हे जंतू टायफस फीवरसारख्या रोगास कारणीभूत ठरतात. रिक्टेसियाची वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी जिवंत पेशीची आवश्यकता असते. त्याच्यानंतर बॅक्टेरिया हा एकपेशी जंतू आहे ज्यामुळे सूक्ष्मदर्शक प्रोटोप्लाझ्मा असून तो पेशीभित्तिकेमध्ये बंदिस्त असतो. पेशीभित्तिका ही कशी आहे तर दुहेरी असून बाहेरील आवरण पेशीभित्तिकेचे असते. आतील आवरण हे प्लाझ्मा मेम्ब्रेनचे असते. या भित्तिकेतूनच हे जंतू अन्नपाणी आत घेतात व उत्सर्जक पदार्थ बाहेर टाकतात. बॅक्टेरिया काय करतात तर हा एकपेशी जंतू आहे. यामध्ये सूक्ष्म जे आहेत प्रोटोप्लाझ्मा असून ते पेशीभित्तिकेमध्ये बंदिस्त असतात. पेशीभित्तिका ही कशी आहे तर दुहेरी असून आवरण पेशीभित्तिकेचे असते. आतील आवरण हे प्लाझ्मा मेम्ब्रेनचे असते. या भित्तिकेतून हे जंतू अन्न पाणी आत घेतात व उत्सर्जक पदार्थ बाहेर टाकतात. कळलं? तर आता आपल्याला रिक्टेसिया, बॅक्टेरिया, त्याच्यानंतर स्पायरोकेट झाले, व्हायरसेस झाले, हे उत्क्रांतीवरून केलेलं वर्गीकरण बघितलं. त्याच्यानंतर रोगनिर्मितीवरून केलेलं वर्गीकरण बघितलं, पॅथोजेनिस, नॉन पॅथोजेनिस. त्याच्यानंतर वास्तव्यावरून केलेले स्पायरोफाइट्स, त्याच्यानंतर पॅरासाइट्स, असे हे वास्तव्यावरून केलेले वर्गीकरण आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मायक्रोबायोलॉजीचे इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहेत बऱ्याचदा कमेंट्स आल्या आहेत, तर मी ते लवकर कवर करण्याचा प्रयत्न करते. आणि जे इम्पॉर्टन्स जे व्हिडिओ आहेत ते मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेत, तर ते बघा तुम्ही. आणि लवकर भेटू आपण. अभ्यास करा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.